जीवधन ऐन घाटमाथ्यावरच्या उभ्या कड्यावरील किल्ला, सह्याद्रीचा भेदक भूगोल, 7 वाहनांच्या पाऊलखुणा आणि प्राचीन नाणेघाटाची सोबत या साऱ्यांनीच हा गड भरलेला आहे। जय शिवराय मित्रांनो, मी दिनेश पाटील आपणा सर्वांचे आपल्या दिनेश पाटील व्लॉग्स या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आज मी आलोय तो जीवधन किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि आज मी ज्यांच्यासोबत आलोय ते म्हणजे आमच्या भिवंडीचे शिवशंभू ट्रेकर्स नितीन, खगेश भाऊ, जीवन भाऊ आणि सागर। तर आज आम्ही तुम्हाला जीवधन किल्ला दाखवणार आहोत। चला तर मग या जीवधन किल्ल्याची भटकंती चालू करूया। आता आम्ही ज्या ठिकाणी आहोत तो म्हणजे जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी हा आहे जीवधन किल्ला। तुम्हाला दिसत असेल का माहीत नाही, पण हा जीवधन किल्ला आणि त्याच्या बाजूला असलेली वानरलिंगी सुलका आणि इथं ही पार्किंग आहे। या ठिकाणी गाडी पार्किंग केली, नानाच्या अंगठ्यापासून थोडं पुढं आल्यानंतर पार्किंग आहे, त्या ठिकाणी पार्किंग करून आता आम्ही आमचा ट्रेक इथून चालू करतो। चला तर जाऊया या जीवधन किल्ल्यावर। कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटाचा पहारेकरी, नाणेघाटाचा सक्का शेजारी असलेला किल्ला म्हणजे जीवधन होय। इसवी सन पूर्व काळापासून नाणेघाटातून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावड, हडसर, शिवनेरी, जीवधन या किल्ल्यांची निर्मिती केली गेली असावी। आता ज्या ठिकाणी आम्ही गाडी पार्किंग केले त्या ठिकाणाहून जवळपास 5 ते 10 मिनिटांनंतर आता या जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात आम्ही प्रवेश करणार आहोत। हा आहे जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जंगल। तुम्ही कधीही या किल्ल्याला भेट देत असाल तर शक्यतो एकट्याने कधी येऊ नका या किल्ल्याजवळ, कारण या जंगलात बिबट्याचा देखील वावर आहे। तर येत असाल तर ग्रुपने या किंवा 1-2 जण तरी सोबत असावेत। आता या जंगलात आम्ही प्रवेश करत आहोत आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकत असाल तर हा आहे नाणेघाट आणि समोर जो सुलका दिसतोय तो नानाचा अंगठा। इसवी सन 250 पूर्व त्या काळात तयार करण्यात आलेला हा नाणेघाट। ज्यावेळेस आपण जंगलात एंटर करतो त्याच वेळेस अशा दगडांवर जागोजागी आपल्याला किल्ल्याकडे जाणाऱ्या खुणा पाहायला मिळतील। त्या खुणा बघूनच जंगलात प्रवेश करा। तर आता आम्ही आलोय तो या कातलकोरीव पायऱ्यांपाशी आणि हा तुम्ही पाहू शकता तर हा आहे वानरलिंगी सुलका आणि हे शिवशंभूचे ट्रेकर्स थोडे थकलेले आहेत। जीवन भाऊ हवा घालत असताना, इतकी हवा असताना। तर आता 20-25 मिनिटं चढून आल्यानंतर या अशा कातलकोरीव पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या पाठीमागेच वानरलिंगी सुलका आहे आणि तुम्ही या बाजूला बघाल तर या बाजूला आपल्याला नाणेघाट पाहायला मिळतो। प्राचीन असा हा व्यापारी मार्ग। याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा। नाणेघाटचा संपूर्ण माहितीसह व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। सन 1490 मध्ये निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने जीवधन किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो। पुढे जून 1633 मध्ये निजामशाही बुडाली। याच गडावर त्यावेळी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तजा निजामशाह कैदेत होता। निजामशाहीचे सरदार शहाजी महाराज भोसले यांनी मुर्तजाची सुटका करून संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर एका छोट्या समारंभाद्वारे त्याला निजामशाह म्हणून घोषित केले आणि स्वतः वजीर झाले।
निजामशाही टिकवण्याच्या निमित्ताने शहाजी महाराजांनी ही स्वतंत्र स्वराज्य निर्मितीचीच धडपड सुरू होती, पण शहाजीराजांचे हे प्रयत्न असफल ठरले आणि त्यांना कुकडी नदीच्या खोऱ्यातील 5ही किल्ले मोगलांना द्यावे लागले. आता त्या पायऱ्या क्रॉस करून आपण आलोय तो या पहिल्या कातल टप्प्यापर्यंत. थोड्या थोड्या पायऱ्या आहेत, या पायऱ्यांवरूनच वाट काढत आता आपल्याला वर जायचं आहे. जीवधन किल्ला हा जरी सातवाहन काळातील नाणेघाटाजवळ असला तरी हा किल्ला सातवाहन काळात कधी बांधला गेला याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. या जीवधन किल्ल्याबाबत सर्वात प्रथम उल्लेख सापडतात ते सय्यद अली तबातबा लिखित बुरहाने मासीर म्हणजेच अहमदनगरची निजामशाही या ग्रंथामध्ये. इसवी सन 15व्या शतकाच्या अखेरीस बहमनी राजाच्या इतिहासात जीवधन किल्ल्याचा उल्लेख जुधान असा येतो. हा पूर्ण मार्ग असाच दगडांनी भरलेला आहे. पावसाळ्यात याच ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह वाहतो. 1818 नंतर इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यात या किल्ल्याच्या देखील पायऱ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. आता आम्ही या कोकण दरवाजातून या जीवधन किल्ल्यावर प्रवेश करत आहोत. हा आहे कोकण दरवाजा. या किल्ल्यावर येण्यासाठी आपण 2 मार्गाने येऊ शकतो. एक जुन्नर दरवाजा मार्गाने आणि दुसरा या कोकण दरवाजा मार्गाने. तर हा आहे कोकण दरवाजा आणि दरवाजाचे नक्षीकाम तुम्ही पाहू शकता. एका बाजूला चंद्र आणि एका बाजूला सूर्याचं असं निशाण काढलेलं आहे. आणि हे दरवाजे जे आता सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे बसवण्यात आलेले आहेत. आणि हे काही तळेगाव दाभाडेचे शिवभक्त जे आता रिटर्न होत आहेत आणि आम्ही आता चाललोय. जीवधन किल्ल्याचा हा दरवाजा गोमुखी बांधणीचा असून सुरक्षेच्या दृष्टीने तो तटबंदीच्या आतील बाजूस काटकोनात निर्माण केला गेला आहे. शत्रूला सहजासहजी जवळ आल्याशिवाय दरवाजा नजरेस पडणार नाही अशी रचना आपल्याला पाहायला मिळते.
या दरवाजातून प्रवेश केल्यानंतर या देवड्या आपल्याला पाहायला मिळतात आणि ही देवडी जी आत्ताच रिसेंटली सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे साफ करण्यात आलेली आहे, तिचं संवर्धन करण्यात आलेलं आहे. सह्याद्री प्रतिष्ठान ही महाराष्ट्रात असलेली अशी एक संस्था आहे जी दुर्ग संवर्धनात अग्रेसर म्हणून ओळखली जाते. फायनली या जीवधन किल्ल्यावर आम्ही प्रवेश केलेला आहे. या मुख्य दरवाजातून म्हणजेच कल्याण दरवाजातून या जीवधन किल्ल्यावर आम्ही प्रवेश केलेला आहे. आता या मार्गाने आम्ही किल्ल्याच्या डाव्या बाजूने आम्ही आता किल्ला गडभ्रमंती करण्यासाठी निघालेलो आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलोय या किल्ल्यावर असलेल्या एकमेव अशी वास्तू म्हणजेच धान्य कोठार. हा आहे धान्य कोठार, जे अर्धा डोंगरात आहे आणि बाहेरून थोडं बांधकाम केलेलं आहे. चला तर आता हा धान्य कोठार पाहूया. तर आता इथं तुम्ही पाहू शकता या धान्य कोठारात प्रथम आपल्याला छताला नक्षीकाम केलेले दिसते आणि दरवाजाला दोन्ही बाजूला हत्ती आहेत, मध्ये कमळाचं फूल आहे आणि हे दोन फुलांची चिन्ह आहेत. एका बाजूला चंद्र आहे, एका बाजूला सूर्य आहे. तर असा हा धान्य कोठार आणि याची हा नक्षीकाम आपण पाहू शकत असाल तर आपल्याला नक्कीच हा धान्य कोठार म्हणून जाणवणार नाही, तरी याच धान्य कोठारच असं म्हटलं जातं. आतमध्ये देखील त्याच प्रकारे बांधकाम एखाद्या महलाप्रमाणे या धान्य कोठाराचं बांधकाम आहे. हा धान्य कोठार खूप मोठा आहे. आतमध्ये 2 खोल्या आहेत. या बाजूला एक खोली आहे आणि त्या देखील खूप मोठ्या आहेत. तर या धान्य कोठाराच्याच वरती असलेल्या पाण्याचे टाके आपण पाहू शकता. हे पाण्याचे टाके हा पहिला आहे, काही बुजलेले आहेत. हा दुसरा आहे, जे आता पाणी पिण्यायोग्य नाहीये. या पाण्याच्या टाक्यांमधलं खूप गाळ आहे. हे बघा, हे एक पाण्याचं टाक आहे. तर ते जे धान्य कोठार आपण पाहिलं, त्याच धान्य कोठारांच्या खाली हे काही वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. त्या बाजूला देखील काही वाड्यांचे अवशेष आहेत आणि इथं देखील या बाजूला देखील आपण वाड्यांचे अवशेष पाहू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जीवधन किल्ल्याचा उल्लेख हा कवी जयराम पिंडे यांनी लिहिलेल्या पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानम या संस्कृत काव्य ग्रंथामध्ये मिळतो. इसवी सन 1672 ते 1673च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल आणि आदिलशाही यांच्या मुलखातील बरेचसे किल्ले जिंकून घेतले. तर मित्रांनो, खाली दिसणाऱ्या धान्य कोठारापासून वर आल्यानंतर आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो आणि या बालेकिल्ल्यावर हा बोर्ड लावलेला आहे, जिवाई देवीचं मंदिर. म्हणजे हे जे आपण पाहत आहात हे आहे जिवाई देवीचं मंदिर. मंदिर तुटलं जरी असलं तरी आतमध्ये एक मूर्ती आहे, तिची पूजा देखील केली जाते. तर हे आहे जिवाई देवीचं मंदिर आणि हा आहे बालेकिल्ला. म्हणजे आता आपण बालेकिल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. या भागात आपण पाहिलं तर दूरवर आपल्याला हडसर किल्ला देखील दिसतो. हडसर, चावण हे किल्ले या किल्ल्यांवर या भागातून लक्ष ठेवू शकतो. आणि खाली दिसणारा गाव हा घाटघर गाव आहे. हा आहे घाटघर गाव. आणि या बाजूला पाहिलं तर नाणेघाट
आणि कोकण परिसर म्हणजेच मुरबाड तालुक्यातील परिसर आणि खाली दिसणारे काळेकुट्ट असे रस्ते. चला तर आता या बालेकिल्ल्यावरून आपण पुढे वानरलिंगी सुलका पाहायला जाऊया. आपण पाहू शकता तर ही काही समाधी स्थळं आहेत जी आज जीर्ण अवस्थेत आहेत. तर आता आम्ही या बालेकिल्ल्यावरून खाली उतरलेलो आहोत आणि खाली या वानरलिंगी सुलक्यापर्यंत आलेलो आहोत. हा आहे वानरलिंगी सुलका. काही गिर्यारोहक इथं व्हॅली क्रॉसिंग करत असतात. तर तुम्ही पाहू शकता हा वानरलिंगी सुलका किती प्रशस्त असा आहे. मनात खरोखर धडकी भरवणारा हा वानरलिंगी सुलका आणि साहसी गिर्यारोहक यावरून व्हॅली क्रॉसिंग करत असतात. आणि हे व्हॅली क्रॉसिंग करण्यासाठी इथं वाढलेले हुक आहे ते याच्या साह्याने या भागात व्हॅली क्रॉसिंग केली जाते. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला कधी जर व्हॅली क्रॉसिंग करायची असेल तर या भागात असे इव्हेंट ऑर्गनायझर आहेत भरपूर, त्यांना तुम्ही कॉल करून या भागात व्हॅली क्रॉसिंग करू शकता. असा हा महत्त्वाचा ऐतिहासिक जीवधन किल्ला आजही शहाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माण करण्याच्या संकल्पनेची साक्ष देत, प्राचीन नाणेघाटावर लक्ष देत, आजही एखाद्या पुराणपुरुषाप्रमाणे कोकण आणि देशावर लक्ष देत उभा आहे. असा हा थोडासा अवघड बनलेला किल्ला बघणे म्हणजे एक वेगळीच मजा आहे. इंग्रजांनी तोडलेल्या पायऱ्यांमुळे दुर्गम बनलेला जीवधन किल्ला आज संवर्धन संस्थानांमुळे आणि वनखात्यामुळे नवीन श्वास घेत आहे. अशा या जीवधन किल्ल्याला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायलाच हवी. फायनली या जीवधन किल्ल्याचा ट्रेक आज आम्ही पूर्ण केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास आपल्या त्या मित्रपरिवारासोबत शेअर करा ज्यांना सह्याद्रीत भटकायला
मिळत नाही किंवा जमत नाही, अशा सर्वांसोबत आमचे हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आमच्यामार्फत या गडकिल्ल्यांची भटकंती घडेल. आणि आज मी खास करून शिवशंभू ट्रेकरचे आभार मानतो, कारण कुठलंही नियोजन नसताना आज ही जीवधन किल्ल्याची भटकंती त्यांच्याच मुळे घडलेली आहे. तर खरोखर शिवशंभू ट्रेकरचे मनापासून आभार. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. जय शिवराय.